गुरुपौर्णिमेचं नारळ एकाच दणक्यात फोडलं म्हटलं. साक्षी म्हणता घंटा लागते भाऊ, पण इथं आजीची टिशी शोधायलाच घंटा लागला. गुरुपौर्णिमेपेक्षा हे महत्वाचं काम आहे. गंमत सांगता, टिशी तर शोधू लागली आजीनं. शेवटून काय विचारते, टिशी कशी असते. म्हणजे पूर्ण डॉक्युमेंट डबल पाहिले हो म्या. जेव्हापासून समजणार तेव्हापासून हे सुटकेस माया अंडर मध्ये आहे म्हटलं. तिला सांगितलं की डॉक्युमेंट नाही आहे, ऐकतच नाही बाई. राहिलं इकडे माझ्या पुरणगोटाचं. गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ लय लेट येऊन राहिला. पण भाऊ खरी गोष्ट ही आहे की या पाण्यानं उघाड दिली नाही म्हटलं. मी व्हॉइस ओव्हर कधी करू. मॅम आईला विचारलं की गुरुपौर्णिमा साजरी कोण करते. मायने डायरेक्ट मला शिव्या दिल्या. एवढी मोठी झाली एवढे समजत नाही तर समोर बोलत नाही. आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुच्या आजच्या शिव्या खाणं हे एक सौभाग्य आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी नारळ कसं फोडायचं हे पण ट्रेनिंग घेतलं. म्हटलं नारळ एकाच दणक्यात फुटलं पाहिजे हे देवाला प्रार्थना करत होती. कसं इज्जतचा फालुदानी झाला पाहिजे भाऊ. नारळ फोडाले पोझिशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. मग काय घेतलं बजरंगबलीचं नाव फोडून टाकलं भाऊ नारळ डायरेक्ट. एक नाही, दोन नाही, तीन नाही, 4-5 दणक्यात तर फोडूनच टाकलं म्हटलं. तेवढं तरी बरं झालं कोणाचं डोकं नाही फुटलं. तर आजसाठी एवढंच. बाकी सांगते मी उद्या. बाय बाय.